माधवराव तमाखू चुरिती चिलीम तात्काळ तयार करीती देती तात्याबांचे हाती तात्याबा फुंकिती आरंभी तमाखूची ज्वाला निघता तात्याबा देत बाबांचे हाता बाबांचा प्रथम झुरका संपता मग ती भगतांस अर्पित मग ती चिलमी संपे तोवर इकडून तिकडे वर्तुलाकार भगत श्यामा तात्या बरोबर वरचेवर भ्रमतसे धन्य ती निर्जीव वस्तुपरी काय तिची या भाग्याची थोरी आम्हा सजीवा न तिची सरी सेवा ती खरी तियेची तपश्चर्या ही महाकठीण लाथा तुडविले बाळकपण पुढे सोसून शीतोष्ण तपन अग्नीत तावून निघाली भाग्ये बाबांचे करस्पर्शन पुनश्च धुनी माझी भर्जन मागुती गैरिका उटी चर्चन मुखचुंबन तैलाधे असो कर्पूर केशर चंदन करीती उभय हस्ता विलेपन गळा सुमनमाळा घालून गुच्छावघ्राणन करविती सदा जयाचे सुहास्य वदन अति सप्रेम सदय अवलोकन तयास काय शृंगाराभिमान राखिला हा मान भक्तांचा जया अंगी भक्तीची लेणी शृंगारिला जो शांतीभूषणी तया या लौकिकी माळामणी अलंकरणी काय होत की जो वैराग्याचा पुतळा तयास किमर्थ पाचूंच्या माळा परी अर्पिता ओढवी गळा भक्तांचा सोहळा पुरवितो स्वर्ण पाचू दिव्यहार गळा विराजती मुक्तासर अष्टाष्ट षोडश जयांचे पदर अभिनव पुष्कर मिश्रित जाई जुई तुलसी माळा आपाद जयाचे रुळती गळा मुक्तकंठा कंठनाळा मिरवी झळाळा अपूर्व सवे पाचूचा हेमहार सुवर्ण पदक हृदयावर निढळी श्याम तिलक सुंदर अतिमधुर शोभा दे तयास काय म्हणावे फकीर भासे सतेज वैष्णव प्रवर वरी डोलती छत्र चामर शेला जरतार श्री शोभे बहुधा जोग प्रेम निर्भरी मंगल वाद्यांची या गजरी पंचारती घेऊन करी बाबांवरी ओवाळीत पंचोपचार पूजा समेत घेऊन पंचारत घवघवीत निरांजन कर्पूरवात ओवाळीत बाबांस मग ही आरती जेव्हा संपत एक एक सकळ भक्त बाबांस करोनी साष्टांग प्रणिपात निघून जात घरोघर चिलीम अत्तर गुलाब पाणी देऊनी बाबांची अनुज्ञा घेऊनी तात्याबा निघता जावया निज सदनी म्हणावे बाबांनी सांभाळ मज जातोस जा परी रात्री माझी मधून मधून खबर घे माझी बरे हो म्हणून मग तात्याजी चावडी त्यजी जाई घरी ऐसे लोक जाता समस्त बाबा स्वहस्ते गाठोडे सोडीत धोतरांच्या घड्या पसरीत स्वहस्ते रचित निजशेज 60-65 शुभ्र चादरी घडिया मांडूनिया पुढारी स्वयेतयांच्या रचुनिहारी पहुडती वरी मग बाबा ऐसिया चावडीची परी इत्थंभूत झाली इथवरी आता कथाजी राहिली दुसरी अध्यायांतरी वर्णिजेल तरी श्रोता कीजे क्षमा अगाधया साईंचा महिमा संक्षिप्त वदता राहीन सीमा गुरुत्व धर्मा पावे तो आता साईंची हंडीची कथा आणिक ज्या ज्या राहिल्या वार्ता पुढील अध्यायी कथीन समजता सादर चित्ता असावे अखंड गुरुस्मरण स्वार्थ तोच हेमाडा निज परमार्थ गुरुचरणाभिवंदने कृतार्थ चारीही पुरुषार्थ त्यापोटी स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते चावडी वर्णनम नाम 37तमोऽध्याय संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।
अथ श्री साई सच्चरित अध्याय 38. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. सकल जगदानंदकरा भक्तेष्ट संपादन तत्परा चरणाश्रित त्रितापहरा नमन गुरुवरा तव पाया प्रणतपाला परम उदारा शरणागत भक्तोद्धारा करावया लोकोपकारा त्वा अवतारा धरियेले. जय जयाजी द्वैत दलना जय जयाजी भक्त मनमोहन जय जयाजी भवापहरण जय करुणा घन गुरुराया. कोठील भाग्य आले फळा जेणे हे चरण पाहिले डोळा भोगिला समागम सुख सोहळा गेली ती वेळा परती नये. केवळ ब्रह्माची जी मूस ओतून शुद्ध स्वरूप रस आकारली जी मूर्ती सुरस तीच की संतावतंस साई. साई तोची आत्माराम तोची पूर्णानंद धाम स्वये अवाप्त सकल काम करीत निष्काम भक्तांस. जो सर्वधर्म विधारक ब्रह्म क्षात्र तेज एक तया सह मृत्यूचा घोटक लक्षण हे त्रोटक जयाचे. जन्म मरणादि संबंध तोडी तडतडा जो हे बंध तया मी जड अंध साष्टांग वंदन करीतसे. गताध्यायी अति आवडी वर्णिली साईनाथांची चावडी आता ये अध्यायी हंडी परिसा अखंडित सुखदायी. तान्हे बाळ खाऊ जाणे काय खाऊ ते ते नेणे दूध वा कवळ लावूनी भरवणे काळजी ही घेणे मातेने. तैसीच माझी साई माता लेखणी लेववूनी माझी ए हाता लिहवूनी घेई हा प्रबंध आयता आवडी निज भक्ता कारणे. युगायुगाचे सिद्ध साधन मानव धर्मशास्त्री वचन कृती तप त्रेती ज्ञान द्वापरी यज्ञ दान कली. सदा सर्वदा दान धर्म क्षुधा शांती परमवर्म अन्नदान नित्यनेम कर्मात कर्म हे आद्य. होता 2 प्रहरचे 12 अन्नावीण जीव घाबरा जैसे आपण तैसेच इतरा जाणील अंतरा तोची भला. आचार धर्मा माझी प्रधान अग्रगण्य अन्नदान पाहू जाता तयाहून काही न आन श्रेष्ठत्वे. परब्रह्म स्वरूप अन्न त्यातून भूते होती निष्पन्न अन्नची जीवे जगाया साधन अन्नांतर्लीन अवसानी. वेळी अवेळी येता अतिथी अन्नदाने सुखवावा गृहस्थी अन्नावीण जे माघारा लाविती अचूक दुर्गती आमंत्रिती. वस्त्र पात्रादिदानी विचार अन्नदानी नलगे आधार कोणी कधीही येवो दारावर बरवान अनादर तयाचा. ऐसी अन्नदानाची महती एतदर्थ प्रमाण श्रुती म्हणून बाबा ही अन्न संतर्पिती लौकिकरीती आचरिती. पैसा अडका इतर दान अपूर्ण अन्नदानावीण कायसे उडुगण शशी विहीन शोभे का पदकावीण हार. षड्रसांनी जैसे वरान्न पुण्यात पुण्य अन्नदान शिखर शोभेन कळसावीण कमलविहीन सरतैसे. भजन जैसे प्रेमावीण कुंकुमावीण सुवाशीण सुस्वरावीण गाण्याचा शीण तक्र अलवण अस्वादू. त्यातही व्याधिष्ट शक्तिहीन अंध पंगू बधिर दीन तयाला आधी घालावे अन्न आप्तेष्टजन त्यामागे. आता बाबांच्या हंडीची कल्पना साधारणतः श्रोतया मन व्हावी म्हणून करीतो यत्न जिज्ञासुजना प्रीत्यर्थ. मशिदीची या अंगणात चूल एक मोठी रचित वरी विस्तीर्ण पातेले ठेवीत पाणी ते नियमित घालूनी. कधी मिठ्ठे चावल करीत कधी पुलावा मांस मिश्रित कधी कणिकेची मुटकुळी वळीत वरांनी शिजवीत डाळीच्या. कधी करूनी कणिकेचे रोडगे अथवा थापूनी कणिकेचे पानगे सोडीत शिजत्या वर्णात अंगे मुटकुळ्यांसंगे हळुवार.
मसाला वाटून पाट्यावरती स्वये करीत पाक निष्पत्ती मुगवड्या करूनी स्वहस्ती हळूच सोडिती हंडीत स्वर्गादि भुवनाची या आशा यज्ञार्थी करवोनिया पशुहिंसा ब्राह्मण ही सेविती पुरोडाशा सशास्त्र हिंसा ही म्हणती तैसेच मुल्लास आज्ञापून करवोनी शास्त्रोक्त मंत्रोच्चारण बाबा ही करवीत अजाहनन विधिविधान पुरस्सर कधी मोठी कधी लहान हंडीचे या प्रकार दोन तिये माझी शिजवोनी अन्न करवीत भोजन अन्नार्थिया 50 जना पुरेसे अन्न पुरवी जी ती हंडी लहान जियेत 100 पात्रे जेवून पुरे जाई अन्न ती मोठी तदर्थ आपण वाणियाकडे स्वये जाऊनी ठरवीत आकडे उधारीची वार्तान तिकडे पैसे ते रोकडे हातावरी मीठ मिरची जिरे मिरे भाजीपाला नारळ खोबरे स्वये बाबा आणीत सारे पूर्ण विचारे ठरवून स्वये बैसूनी मशिदीते जाते मांडून या निज हाते गहू डाळ जोंधळियाते बाबांनी तेथे दळावे हंडी प्रीत्यर्थ मुख्य परिश्रम बाबाच आपण करीत अविश्रम मसाला वाटावयाचे ही कर्म करीत की परम मनोभावे करावया सौम्य वा प्रखर चुल्ली माजील वैश्वानर इंधने ही स्वये खालवर करीत वरचेवर बाबा डाळ घालून या भिजत स्वये पाट्यावर वाटू लागत हिंग जिरे कोथिंबीर मिश्रित खमंग बनवीत खाद्य स्वये तिंबून या कणकीचे गोळे करूनी सव्वाहात वेटोळे लाटून या मग ते सगळे करीत पोळे विस्तीर्ण जोंधळ्याचे पीठ आत पाणी घालून प्रमाणात करून या ते तक्र मिश्रित आंबीलही करीत हंडीत तीही आंबील अवघिया ते परमप्रेम